जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अभि पवार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अभि पवार ब्लॉग चॅनल मध्ये। आज आपण आलेलो आहे मुंबई उपनगरात असलेल्या दहिसर मधील एका बौद्ध लेणीमध्ये आणि या बौद्ध लेणीचं नाव असं आहे की मंडपेश्वर लेणी। बघूया या मंडपेश्वर लेणीला आपण एक्सप्लोर करूया आज आणि या मंडपेश्वर लेणीची थोडीशी माहिती घेऊया। या मंडपेश्वर लेणीचं म्हणजे आताची सध्या परिस्थिती काय आहे हे पण बघूया। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो मंडपेश्वर लेणीमध्ये येण्यासाठी तुम्हाला जवळचा आणि सोपा मार्ग कोणता आहे हे पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। सुखकामे हि भूतान्यो दंडेन विहिंसति अत्तन्नो सुखमेशानो पेचस्तो न लाभते सुख। अर्थात तथागत बुद्ध असं सांगतात, जो व्यक्ती आपल्या सुखासाठी इतरांचं सुख हिसकावून घेतो किंवा त्याला त्रास देतो, दुखावतो, अशा व्यक्तीला कधी शांती मिळत नाही, कारण दुसऱ्याला त्रास देऊन कधीच खरं सुख मिळत नाही। या लेणीची आपण माहिती जर घेतली तर या लेणीचा कालखंड इसवी सन शतक पहिले ते इसवी सन शतक 7 या दरम्यान ही लेणी कोरली गेलेली आहे। बौद्ध धर्माचा महायान पंथापासून ते बौद्ध धर्माच्या वज्रायन पंथापासून ते हिंदू धर्माच्या विविध देवदेवतींची शिल्प या लेण्यांमध्ये कोरली गेलेली आहेत आणि ती का कोरली गेलेली आहेत किंवा कशा प्रकारे कोरली गेलेली आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगेन, त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या ज्या दोन लेण्या आहेत अजिंठा आणि वेरूळ लेणी, त्या अजिंठा आणि वेरूळ लेणींच्या स्तंभावर जे नक्षीकाम केलेलं आहे तसंच सेम नक्षीकाम या लेण्यांमध्ये केलेलं आहे, त्यामुळे ही लेणी कुठे ना कुठे बौद्ध धर्माशी निगडीत आहे असं समजतं। तसंच जर आपण अजून आधीचा काळ पाहिला म्हणजेच पोर्तुगीजांचा काळ, जेव्हा पोर्तुगीज भारतामध्ये आले किंवा पोर्तुगीज मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांनी पोर्तुगीजांनी या लेणीला चर्चमध्ये कन्वर्ट करण्याचा त्यांचा हेतू होता आणि हा हेतू होता आपल्याला कसं समजतं की जो ईसाई धर्म आहे त्याचे धर्मगुरू येशू ख्रिस्त त्यांचं जे सिम्बॉल आहे क्रॉस, ते क्रॉस त्यांनी बुद्ध मूर्तीला कन्वर्ट करून तिथे क्रॉस करण्यात आलेला आहे आणि ते पण आपल्याला कसं समजतं की ते क्रॉसच्या जागी तिथे बुद्ध मूर्ती होती, तर हे आपल्याला यावरून समजतं की त्या क्रॉसच्या वर दोन साईडला ते जे दोन चित्रीकरण आहेत ते साधे चित्रीकरण नसून ते बौद्ध धर्मामध्ये विद्याधर असं त्यांना बोललं जातं आणि त्या विद्याधरांच्या हातात पुष्पमाळ असतात। आता त्याचं चित्रीकरण एवढं नीट प्रकारे दिसत नाहीये, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही। ज्या बौद्ध लेण्या आहेत त्या बौद्ध धर्मामध्ये भरपूर ठिकाणी बुद्धांच्या दोन साईडला वर विद्याधर हे असतातच असतात। या लेणीचे जे शिल्प आहेत ते कुठे ना कुठे बौद्ध धर्माशी निगडीत आहेत असं यावरून समजलं जातं। वज्रायन कालखंड भारताच्या दक्षिणेला इसवी सन शतक 7 ते इसवी सन शतक 8 या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर होता। आपण जर या लेणीचं व्यवस्थितपणे निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे वज्रायन पंथाचं पुढे जाऊन कुठे ना कुठे शैव पंथामध्ये रूपांतर झालेलं आहे। या लेण्यांमध्ये नटराज शिल्प, शिवशिल्प किंवा याला शंकराचं शिल्प असंही म्हटलं जातं, पण आपण एक गोष्ट जर बारकाईने पाहिली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, जी मूर्ती आहे मूर्तीच्या डोक्यावर जो मुकुट येतो तो अवलोकेश्वर नावाच्या बोधिसत्वासारखा दिसून येतो। त्यावरून आपल्याला असं समजलं जातं की ही जी शिल्पकला आहे ती कुठे ना कुठे बौद्ध धर्माच्या शिल्पकलेनुसार पाहायला मिळते।
आपल्याला इथे जी देवतांची जी शिल्प पाहायला मिळतात, ती देवतांची जी शिल्प आहेत ती कुठे ना कुठे 8व्या शतकाच्या नंतर कोरली गेलेली आहे. आणि ही शिल्प शैव पंथामध्ये असली तरी याचा अर्थ असा होत नाही की ही पूर्ण लेणी शैव पंथाची झाली, याचा असं आपण म्हणू शकत नाही. अनेक अभ्यासकांच्या चुकीच्या विश्लेषणामुळे त्यांनी या लेणीला शैव पंथामध्ये याचं रूपांतरित केलं गेलेलं आहे. प्रामुख्याने या लेणीची निर्मिती बौद्ध लेणी म्हणूनच झालेली आहे, परंतु शिल्प कोरले गेल्यामुळे या लेणीला शैव शैलीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी लेण्यांमध्ये अशी शिल्प कोरली गेलेली आहेत, परंतु लेणी म्हणून या लेणीची नोंद आपल्याला बौद्ध लेणी म्हणूनच सापडते. आपल्याला स्तंभावरती असलेली ही प्रतिकृती दिसते. हे या दगडामध्ये जे दगडामध्ये जे स्ट्रक्चर केलेलं आहे ते स्ट्रक्चर वाळूकामय स्ट्रक्चर आहे. आणि तुम्हाला इथे जे चित्र दिसते ते दाम्पत्य शिल्प आहे आणि हे सेम दाम्पत्य शिल्प अजिंठा लेण्यामध्ये उत्कीर्ण केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं समजलं जातं की हे जे शिल्प आहे हे जे कुठे ना कुठे बौद्ध धर्माच्या लेण्यांमध्ये मिळत जुळत आहे. तर असे स्ट्रक्चर आहे. आणि तुम्ही जर बघाल तर आपल्याला जर लेण्यांचा कालखंड ओळखायचा असेल तर लेण्यांचा कालखंड आपण कसा ओळखतो, तर इसवी सन 1 शतक ते 3 शतक याच्यामध्ये जे स्तंभावरती जे कोण असायचे ते षटकोन असायचे. आणि इसवी सन 5व्या शतकानंतर जे असायचे जे तुम्हाला हे दिसत आहे कोण दिसत आहे ते कोण 16 कोणी. त्यामुळे आपल्याला या स्तंभावरून समजतं की हे 5व्या शतकानंतर कोरले गेले. लेणीचा कालखंड जेव्हा आपण निश्चित करतो तेव्हा प्रामुख्याने आपण 3 गोष्टी लक्षात ठेवतो. पहिलं म्हणजे शिलालेख, दुसरं म्हणजे शिल्प आणि तिसरं म्हणजे लेणीची बांधकाम शैली. या लेणीची बांधकाम शैली इसवी सन 5व्या ते 6व्या शतकामध्ये झालेली आहे आणि याच्यामध्ये जे शिल्प कोरली गेलेली आहे ती 8व्या शतकामध्ये तयार झालेली आहे. लेणी हे एक साहित्य आहे, ते वाचता आलं पाहिजे. लेणी ही केवळ बौद्ध धर्माची नसून आपल्या भारताचं वैभव आहे, आपल्या भारताची प्राचीन इतिहास आहे. त्यामुळे त्याला जपण्याची आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, तसेच मूलभूत कर्तव्य सुद्धा आहे. आपले मूलभूत अधिकार आपण जपले पाहिजे, पण आपला सांस्कृतिक वारसा असेल तरच आपला अधिकार आपण सांगितला पाहिजे. दुसऱ्याचा हिरावून घेऊन त्यावर आपला अधिकार सांगणं म्हणजे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पासून 207, 204, 205 अशा बसेसनी तुम्ही इकडे येऊ शकता. शिवाजीनगर या बस स्थानकाला मंडपेश्वर केवला येऊ शकता. 2 किलोमीटर अंतरावरती ही केव आहे आणि दहिसरवरून पण जवळ आहे आणि बोरवली स्थानकापासून सुद्धा जवळ आहे. दोन्ही स्थानकापासून हे जी लेणी आहे मंडपेश्वर लेणी ती तुम्ही जवळ आहे, तर तुम्ही जरूर या. आणि आजची व्हिडिओ असेल जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि याच्या पुढे मी अजून अशा नवनवीन ठिकाणच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही. बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही. बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही. बुद्ध शुद्ध आहेत, थोटांड नाही.